नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या ऊसाला 1.5 एकर ऊस खत टाकून झालेलं आहे. तर आपण या ज्यांच्या रानामध्ये आपण ह्या ऊसाला खत टाकलेलं आहे त्या शेतकऱ्याला भेटू आणि त्यांना विचारून घेऊ की ह्या शेतमजुराने यांच्या ऊसामध्ये खत कोणत्या प्रकारे टाकलं. नमस्कार. तर खत कसं काय टाकलं पोराने? चांगलं टाकलं. एकच नंबर टाकलं एक ना? नंबर टाकलं. हा, तुमच्याकडे किती वर्षापासून येते? 3-4 वर्षापर्यंत ऊस लावायला येते, खत टाकायला येते. असं आहे का? काम कसं करते? चांगलं काम करते. असं आहे का? तर बघा मित्रांनो, एकच नंबर काम करते पोरं. यांनी असं खत टाकून घेतलेलं आहे. हे ऊस लावल्यापासून 2 वेळेस खत टाकलेलं आहे. ऊस आता हे जून महिना लागलेला आहे. जून महिन्यात 5 तारीख. तर ऊसाला बघून घेऊ शकता 5-6 कांड्या ऊसाला आलेले आहेत. 8 कांड्याला ऊस आलेला आहे. तर यांचं जे काम आहे ते ह्याच मजुराकडून करून घेते. ते 2दा ऊसाला खत टाकलेलं आहे. आणि आता आपण किती खत टाकलं एकरी ते आपण बघून घेऊ. गोण्या उडून चाललेले आहेत. गोण्या धरा. बघा मित्रांनो, गोण्या मोजा. बघा कोणतं खत कोणतं टाकलेलं आहे ते तुम्ही प्रत्यक्ष बघून घ्या. बघा त्याच्यानंतर घ्या. दोन, तीन, 4 या चार बॅग या. पाच, 6, 7, 8, 9, 10, 11. हे बघा मित्रांनो, 12 बॅग खत टाकलेलं आहे. ऊसाची क्वालिटी बघून घ्या, एकच नंबर आहे. आणि खत टाकणाऱ्याने व्यवस्थित खत टाकलेलं आहे. त्याच्यामुळं ऊस एकसारखा आहे, कुठं लहान मोठा नाही. तुम्हाला एकसारखा ऊस दिसणार आहे. बघा, म्हणजे खत टाकण्याची मेहनत आहे. खत एकसारखं टाकलं तर सारखा ऊस येतो. काही शेतमजूर कमी जास्त खत टाकते, त्याच्यामुळं लहान मोठा ऊस होतो. तुमचा ऊस खालीवर आहे का? कुठं एकसारखा ऊस आहे. म्हणजे त्यांचं पहिल्यापासून नियोजन व्यवस्थित आहे, त्याच्यामुळं ऊस एकसारखा आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.